मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण तालुक्यातील आमटेम हे गाव आता लस्सीच्या ब्रँडमुळे चांगलंच चर्चेत आलंय. आपण 4 वर्ष झाली लस्सीचा व्यवसाय चालू केला. 4 वर्ष झाली. स्वतः दही लावतो आम्ही, स्वतः बनवतो, बाहेरचा काही वापरत नाही. गावठी म्हशीचं दूध घेतो आणि बनवतो लस्सी. सकाळी रोज बनवतो, रात्री रोज दही लावतो, सकाळी बनवतो. रोज ताक ताजा, लस्सी ताजी रोजची. आपला ताजा सगळा असते. फक्त साखर वापरते मी, बाहेरचा काही टाकत नाही. या गावातील आगरी लस्सी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुणावतीये. महामार्गावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी आगरी लस्सीचा फलक पाहून इथे आवर्जून थांबतात. बाहेरचे येतात लोक सगळी. मुंबई, रत्नागिरी, दापोली, इंदापूर, माणगाव, उरण सगळीकडची लोक येतात. सगळी बाहेरची लोक असतात. या आगरी लस्सीचा ब्रँड नेमका कसा निर्माण झाला हे जाणून घेऊया या ब्रँडच्या निर्मात्या अनिता म्हात्रे यांच्याकडून. सकाळी येतं मी आणि पहिला लस्सी बनवतं. लस्सी बनवताना यात ठेवतं भाडे आपले फ्रीजमध्ये आणि मग गारे चालू आपल्या हातान बाहेरच्या. अनिता म्हात्रे दिवसाला तब्बल 6,000 रुपयांच्या लस्सीची विक्री करतात. विशेष म्हणजे लस्सीचा हा ब्रँड विकसित करण्यासाठी त्यांनी ना MBA केलंय ना कुठलं प्रशिक्षण घेतलंय. आजपर्यंत घरी मुबलक असणाऱ्या दुधाच्या अनुभवातून त्यांनी हा ब्रँड विकसित केलाय. अनिता म्हात्रेंचा मुलगा कल्पेश हा डेअरी चालवतो. पारंपरिक दूध व्यवसायापेक्षा स्वतःचा दूध प्रक्रिया उद्योग उभारावा हे त्याचं स्वप्न होतं. कोणी नाही मला शिकवली. मी शिकायला पण कुठे गेलो नाही आणि मला कोणी शिकवली पण नाही. एक लहानपणापासून मी दुधानंच आहे. म्हणजे आई वडिलांची गुरा होती, ढोरा राखली, मी बकऱ्या राखल्या, गायाला राखल्या, दुधा कारली. म्हणजे मला तो अनुभव आहे दुधाचा. त्या मला कोणी शिकवली नाही, काही नाही. एक आकलन मी सगळं करते ह्या कामात. म्हणजे माझा बारका मुलगा आहे कल्पेश, तो दूध तापवतं आणि दही लावतं. कधी मी पण दूध तापवतं पण तो दही लावतं. दुसऱ्या कोणत्या नावाने लस्सी विकण्यापेक्षा लस्सीला कोकणातील स्थानिक समृद्ध खाद्य संस्कृतीचा टच असलेलं आगरी नाव देण्याचा त्यांनी निश्चय केला. 6,000ची तर लस्सी दिवसाला संपते. 50 लिटर कमीत कमी 50 लिटर. 50 लिटरची लस्सी संपते दिवसा. काय ग्राहक कशी शाबासकी करतात? देतात, भरपूर देतात शाबासकी. लस्सीची चव, ग्राहकांचं आदरातिथ्य, आपुलकी आणि स्वच्छता यामुळे आगरी लस्सी हा ब्रँड प्रसिद्ध झालाय. केवळ नाव वाचून लोक लस्सीची मधुर चव चाखण्यासाठी थांबतात. लस्सी पिऊन तृप्त होतात. लस्सी सोबतच आगरी मसाला ताक, गाईचं आणि म्हशीचं आगरी सात्विक तूप आणि आगरी खरवस हे देखील प्रसिद्ध झालंय. पारंपरिक अनुभव, विश्वासार्हता आणि कोकणाच्या मातीतील अस्सल चवीचा वारसा असलेली आगरी लस्सी पिण्यासाठी आपणही आमटेम या गावाला नक्की भेट द्या. दमशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड.